राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ देव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी नाथ नारायण वास मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुका गुरु झेंडाज सद्गुरु सखाराम महाराज की जय सब संतन की जय उमेश्वर भगवान भगवान की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यसिंहाणां रसाणां छन्दसामपि मंगलानायकौ जन्मादस्य तन्वयादितरते चार्षेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयं परैरीश्वरा सद्यो हृद्यवृद्धतेऽत्र कृतुभिः शुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्मुहुरसिका भुवि भावुकः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः वरं पुण्डरीकाय तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रे जननी देवांच्या शरण शरण एकनाथा पायी न दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रोत सकळा नका स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता पश्चाहं यदेतश्च यो वशिष्येत स्वस्म्यं ऋतेर्तं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय नामनुव्रतः शुश्रूषणमानश्शीलेन प्रश्रयेन दिशन् माया विविदिशन् विष्णोर्मायेशस्य महामुनिः महाभागवतो राजन् पितरं पर्यतोषयत् पितृसेवेसी तोची आरतीचा पूर्णचंद्र विवेकाचा क्षीरसमुद्र वैराग्याचा महारुद्र सेवा तोची स्वार्थ मानुनी सेवेसी नित्यरत सदा सेवेत परमार्थ साधावया
ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र चतुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली ही चतुश्लोकी भागवताची प्रवचनाची चिंतनाची सेवा, त्यामध्ये काल आपण विचार असा केला, भगवंताच्या इच्छेने लोकसंग्रह ही लोकसंस्था पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा, पूर्ण अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा स्वतःला जरी आवश्यकता नसली तरी इतर लोकांकरता त्याचा विचार केला होता. जाळू नये नाव पावले निपार, मागील आधार बहुतांचा. नाव ज्यांना तरुण नेली, ज्यांना तारून नेलं, त्यांच्या उपयोगात जशी आली ती जाळून टाकता कामा नये. ज्या साधनाने आपल्याला साध्य प्राप्त झालं त्या साधनामध्ये रत राहणं, स्वतः ते साधन करत राहणं, याला लोकसंग्रह म्हणतात. आपण काल सविस्तर त्याचा विचार केला आणि हे ईश्वराचं मनोगत आहे. भगवंताने उद्धवाला सुद्धा तेच सांगितलं, ओ आपण तत्वज्ञान आता आपल्यासोबत जाता कामा नये. हे तत्वज्ञान लोकाच्या कल्याणाकरता, ही भक्ती, हे वैराग्य, हे ज्ञान जीवाचा उद्धार करून देणार आहे आणि ते आपल्यापुरतं सीमित न राहता हे ज्ञान आता भगवंताने आपलं जे ज्ञान आहे ते उद्धवाला दिलं आणि उद्धवाला दिल्यानंतर उद्धवाला सांगितलं, उद्धवा तुझं जीवन परिपूर्ण जरी झालं तरी बद्रिका आश्रमामध्ये याच ज्ञानाचं अनुष्ठान कर. याच भक्ती ज्ञान वैराग्याच्या आवश्यकता आहे. आणि भगवान सांगतात की मी अवप्त काम आहे तरी सुद्धा मी सुद्धा कर्मामध्ये, ग्रस्ताश्रमातलं कर्म आहे. श्रीमद भागवतामध्ये भगवंताच्या ग्रस्ताश्रमाचा, कर्माचा, नित्यनेमाचा आचार विचार सांगितला. किती सुंदर ग्रस्ताश्रम्याने जीवन कसं जगावं हे स्वतः परमात्म्याने आचरून दाखवलं. स्वतः प्रजापतीने म्हणजे ब्रह्मदेवाने सुद्धा त्याचंच आचरण केलं. निज प्रजांची निज स्वार्था करमे आचरणी दावी धाता, स्वये कर्म करोनी अकर्ता लोकहितार्था यम नियम करी. लोकहितार्था, लोककल्याणाकरता ब्रह्मदेवाने ते आचरण केलं. कारण या सृष्टीतला, याच्यातला मानवाचा, याच्यातला स्वाभाविक नैसर्गिक स्वाभाविक नियम असा आहे, निसर्ग असा आहे की जे मोठे लोक आचरण करतात त्याप्रमाणे सामान्य करतात. जे जे ज्येष्ठाचरती ते ते कर्म इतर करीती, यालागी यम नियम प्रजापती आचरे अनहंकृती. लोकसंग्रहार्थ, लोकसंग्रहा करता ब्रह्मदेव सर्व आचरण करायला लागला. आणि असं आचरण करता करता ते आचरण पाहिलं. अनहंकृती स्वधर्म कर्म ब्रह्मा आचरोनी नित्यनेम, येणे नारदाचा मनोधर्म उत्कंठित पूर्ण परमार्थाविषयी. ते ब्रह्मदेवाचं आचरण पाहिलं. परिपूर्णता अवस्था झालेली आहे आणि आता परिपूर्णता अवस्था झाल्यानंतर सुद्धा ब्रह्मदेवाचं आचरण जसंच साधनात्मक जी साध्य होती ती साध्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा पुन्हा ते आहेच. कशासाठी का? आणि ते आचरण पाहिल्यानंतर पुन्हा करत असताना अनहंकृती भाव आहे. म्हणजे मी करतो आहे याचा अभिमान तीळ मात्र सुद्धा अभिमान नाहीये. निरभिमानपणाने स्वधर्म कर्माचं आचरण आहे. स्वधर्माचं आचरण माणसाच्या जीवनामध्ये सुख देणार आहे. विषय थोडा लांबचा जाईल, परंतु ओघाने आला तोंडाचं वाक्य तर त्याच्यातून स्वधर्माने माणसाचं जीवन सुखी होतं. स्वधर्मी दिनम श्रेय, परधर्म भयावह. दुसऱ्याचा धर्म कितीही चांगला असला
तरी तो त्याच्यासाठी लखला. आपला धर्म आपला धर्म कितीही आपल्याला क्लिष्ट वाटत असला तरीही तो आपल्याला सुखच देणार आहे. प्रारंभाला सुरुवातीला आपल्याला कदाचित तो क्लिष्ट वाटेल, आपल्याला तो असा म्हणजे आजच्या काही लोकांच्या भाषेत बावळटपणाचा वाटेल, अज्ञानासारखा वाटेल, परंतु परिणामी आपलाच सुख देणार आहे. अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे. आपली आई जन्मदाती किती कुरूप असू द्या, काळी कुट्ट आहे रंगाने, चेहऱ्यावर शरीरावर देवीचे व्रण पडलेले आहे, आणि अशी असताना काळी कुट्ट असताना साधी भोळी राहते बिचारी, शाळा शिकलेली नाही, काही नाही, अशी जरी असली तरी ती कोण आहे? आई आहे. बाकीच्या किती रंभेसारखे असू द्या हो, किती शिकलेल्या असू द्या, किती स्मार्ट असू द्या, विश्वसुंदरे असू द्या, ओ रंभा असू द्या, परंतु त्या मातीची सर रंभेला नाही. तुम्हाला प्रेमाचा रक्ताचं जीवन देण्याचं काम तीच माता, त्या बाळाला तीच आहे. आईच ती कुरूप जरी असली तरी रंभा सुद्धा त्याच्या कामाची नाही. त्याप्रमाणे दुसऱ्याचा धर्म, पुन्हा ज्ञानोबाराने 18व्या अध्यायामध्ये याचं चिंतन करत असताना, गृहस्थाश्रमामध्ये आपली पत्नी कुरूप असली, गरीब कुळातली असली, गरीबाची मुलगी असली, गरीब आईवडिलांची मुलगी जरी असली तरी आपले ती पत्नी ती आपली आहे. दुसऱ्या किती असू द्या ना, सुंदर असू द्या, रट्टेने खाणार काय, आपली ते आपलीच आहे. त्याप्रमाणे धर्म आपला कसाही असू द्या, आपल्यासाठी आपल्याला कसाही वाटू द्या, वस्तू आहे कशी आणि वाटणं कशी यामध्ये फरक आहे. एखादी वस्तू दिसायला वाईट असली म्हणजे ती वाईट असतीच असं नाही. आपण मागे विचार केला, परीस दगडासारखा आहे, काळा कुट्ट दगडासारखा दिसतो, परंतु सोनं करतो ना, म्हणे खराब दिसतो म्हणून फेकून द्यायचा, मुकला ना सोन्याला. तसा आहे स्वधर्म. आपला स्वधर्म माणसाचा जीवनात सुख देणार आहे. मग स्वधर्मे निधनम श्रेय, माणसाचं जीवन श्रेय कल्याण करून देणार आहे स्वधर्म, स्वतःचा धर्म. आणि ज्या दिवशी आपला स्वधर्म लोपेल त्या दिवशी स्वप्नात सुद्धा आपल्याला सुख मिळणार नाही. स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडीला, जैसा दीपासवे हरपला प्रकाश. ज्ञानोबा म्हणतात, अरे दिव्याचं बटन बंद केलं तिकडनं लाईटचं की इकडे अंधार पडतोच, उजेड निघून जातो. तसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा, कुठलंच सुख राहत नाही स्वधर्मामध्ये. मग आपली भूमिका काय आहे त्यावर आपला स्वधर्म ठरतो. या स्वधर्माचा विचार धर्मशास्त्रामध्ये फार सूक्ष्म रीतीने पाहिला गेला. एकच व्यक्ती, पण एकाच व्यक्तीला अनेक धर्म पालन करावे लागतात. पितृ म्हणून, बाप म्हणून त्याचा स्वधर्म वेगळा आहे, पती म्हणून स्वधर्म वेगळा आहे, भाऊ म्हणून स्वधर्म वेगळा आहे, शिक्षक म्हणून स्वधर्म वेगळा आहे, आजोबा म्हणून स्वधर्म वेगळा आहे, मुलगा म्हणून स्वधर्म वेगळा आहे, मालक म्हणून स्वधर्म वेगळा आहे, सेवा म्हणून स्वधर्म वेगळा आहे. त्याने त्या भूमिकेमध्ये असताना त्या भूमिकेचं त्याने आचरण स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. शेतावर गेला तर मालक म्हणून गेला, म्हणून त्यानं मालकासारखंच तिथं राहिलं पाहिजे. मालकाचं आचरण, मालकाच्या प्रमाणे आचरण हा स्वधर्म आहे. प्रत्येकाचं स्वधर्माचं आचरण आहे. आणि आपला स्वधर्माचं आचरण सोडून दुसऱ्याचं जर आचरण केलं तर ते परिणामी दुःखदायकच ठरणार आहे. म्हणून तो स्वधर्म आणि ते स्वधर्माचं कर्म, आपल्या भूमिकेचं कर्म ब्रह्मदेव स्वतः नित्यनेमानं आचरतो. नित्यनेमाने काय करतोय? आचरण करतो आहे, आचरण करतात. आणि ते आचरण स्वधर्माचं आचरण पाहून
लोकसंग्रहाकरता आचरण पाहून त्या आचरणाला नारद मुनी भावले व नारद मुनींना ते आचरण काय झालं, भावलं. आणि खरंय, सत्याचरण धर्माचरण करणारी लोक समाजाच्या मनात ठाव ठिकाण घेतात. भ्रष्टाचार तुम्ही सांगा, आज अनेक पुढाऱ्यांचे त्या मतदारसंघात म्हणा किंवा पूर्ण याच्यामध्ये राज्यात म्हणा देशात म्हणा, अनेक पुढाऱ्यांचे आज फोटो घरामध्ये टांगलेत किंवा पुतळे उभे केलेत. का? भ्रष्टाचार केले म्हणून. हो, भ्रष्टाचार करायला तर लोक, कोणी जर हात उचलला तर हात धुवून घ्यायची वाट पाहतात. म्हणजे आदर कोणाविषयीचा आहे? सद आचरण, सदाचरण करणाऱ्याविषयीचं सहज मनुष्य आणि सदाचाराचं जे तेज आहे, स्वधर्माचं जे तेज आहे, ते अदृश्य असलं तरी समोरच्याला भावल्याशिवाय राहत नाही. आणि हे नारद मुनींना ब्रह्मदेवाचं आचरण भावलं. आणि येणे नारदाचा मनोधर्म उत्कंठित पूर्ण परमार्थाविषयी. आणि नारदांना ते भावल्यामुळे नारदांना परमार्थाविषयीची आवड. पहा तुम्ही, आपण ज्याच्या संगतीमध्ये जातो ना, त्याच्या संगतीच्या विचाराचं, आचाराचा प्रभाव आपल्या मनावर होत असतो. ओ तुम्ही पहा ना, वातावरणाचा सिच्युएशन ज्याला म्हणतात इंग्रजी भाषेत, ते वातावरणाचा, ज्या परिस्थितीचा, त्या स्थितीचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. ओ पावसाळ्यामध्ये डब्यामध्ये ठेवून दिलेले पापड सुद्धा झडी लागली तर काय करत होतात? वाकस होतात. वातावरणाचा परिणाम होतो. तसं तुम्ही पहा, एखाद्या सत्पुरुषाच्या सहवासात जर गेलो तर आपले विचार सुद्धा शुद्ध होतात. आणि निश्चित समजावं, ज्या सत्पुरुषा, ज्याच्या संगतीत गेल्यानंतर आपल्या विचारात शुद्धता यायला सुरुवात होते, समजावं हा सत्पुरुष आहे, हा सज्जन आहे. आणि ज्याच्या विचार संगतीत गेल्यानंतर आपले विचार वाईट विचार होतात, विकृत विचार बनतात, समजावं दुर्जन. वरून किती अपटुटेट दिसू द्या, किती चांगला दिसू द्या, म्हणजे परीट घडीचे कपडे घालणारा असला, वरून सेंट म्हणतात तो फवारा मारणारा असला, तरी सुद्धा त्याच्यावर भावू नका. ज्याच्या संगतीत आपले विचार सद्विचार होतात, त्याच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. त्याच्या संगतीत माणसाचं जीवन 100% बदलतं. तुकोबराय म्हणतात, आमच्या जीवनात परिणाम झाला. ओ संगतीनं माणसाचे विचार बदलतात. ओ वाईटांच्या संगतीमध्ये साधू वृत्तीचे साधक सुद्धा बिघडतात. तुकोबरांनी काय दृष्टांत दिला? ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. साधू या शब्दाचा अर्थ साधक, सद्मार्गाने आचरण करणारा, सदाचरण करणारा असा साधक जर ढेकणाच्या संगतीत जर हिरा गेला तर हिरा किती कडक असतो, किती कठीण आहे हिरा. हिरा ठेविता ऐरणी, वरी वाचे मारता तो घनी. तोची मोल पावे खरा, करणीचा होय सुरा. तो हिरा ऐरणीत घुसतो किंवा घनात तरी घुसतो, फुटत नाही, एवढा कडक हिरा. पण कोणाच्या संगतीत गेला? ढेकण. काय होतं? काय होतं म्हणजे काय? प्रयोग करून पाहिजे का आता? जर पटत नसेल, तुम्हाला भरोसा नसेल, संत वाक्यावर जर भरोसा नसेल तर घेऊन करून पहा प्रयोग. आहेतच तर असा प्रयोग करून पहा तुम्ही, त्याने बरं भंगल्याशिवाय राहत नाही. तसा कुसंगतीचा जसा विचार आहे तसा सत्संगतीचा, म्हणून दुस्संग सर्व थैव त्यज्यः. नारद महर्षींनी भक्तिसूत्रात सांगितलं, दुस्संग सर्व बाजूने त्याचा ताण करावा. नको दुष्ट भसंग पडे भंग भजनामध्ये. तुकोबरा म्हणतात त्याचे दर्शन सुद्धा होऊ नये.
दुष्टाचं ज्याच्या संगतीमध्ये, म्हणून ब्रह्मदेवावर तो विचार आपल्या ब्रह्मदेवाच्या संगतीत गेलं. तो आचार पाहिल्यानंतर नारदाच्या मनावर परिणाम झाला आणि नारद महर्षींना अगोदरच ब्रह्मदेवाचे पुत्र आहे, शुद्ध बीज आहे आणि शुद्ध बीज असल्यामुळे फळ सुद्धा शुद्धच राहणार आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज आहे आणि सात्विकता आहे, भगवंताचे पितृविषयीचा आदर आहे. किती आदर पितृविषयी, भक्तीविषयीचा पुढे आपल्याला विचार करायचा आहे. तर नारद महर्षींच्या उत्कंठित पूर्ण परमार्थाविषयीची उत्कंठा नारदांना होती. आपला उद्धार व्हावा, आपलं कल्याण व्हावं, ही भावना निर्माण होणं सुद्धा फार मोठं दुर्लभ आहे. तैसी दुर्लभ चराचरी सद्वासना. ज्ञानोबा म्हणतात ही सद्वासना निर्माण होणं सुद्धा दुर्लभ आहे. होत नाही ना माणसाला. परमार्थ करण्याची भावना होत नाही आणि झाली तरी ती टिकत नाही. टिकली तरी त्या वासनेला, त्या भावनेला परमार्थ भावना दृढ व्हावी, उत्तरोत्तर वाढावी, त्याला साकार रूप देणाऱ्या महापुरुषांची संगती मिळणं हे मोठं भाग्यच आहे. म्हणून आचार्यांनी 3 गोष्टी फार मोठ्या खूप दुर्लभ सांगितल्या, ज्या भगवत कृपेविना प्राप्त होत नाही. दुर्लभम त्रयमे एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रय. आद्यगुरु शंकराचार्य सांगतात की 3 गोष्टी दुर्लभ आहे भगवत कृपेविना. भगवत कृपा झाल्याशिवाय आपल्याला मनुष्य देह प्राप्त होत नाही. मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर परमार्थ करण्याची, सदाचरण करण्याची वृत्ती निर्माण होत नाही. ज्याच्यावर भगवत कृपा आहे, पूर्व सुकृत आहे आणि पूर्व सुकृतावर परमात्म्याचं कृपा आहे, त्यालाच सदाचरण करण्याची बुद्धी होते आणि त्यालाच पुढे महापुरुषांची संगती प्राप्त होते. त्याचं जीवनाचं कल्याण होऊन जातं. नारदांच्या अंतकरणामध्ये ब्रह्मदेवाकडे पाहिलं, आचरण पाहिलं आणि सहज त्याच्यात बदल होतो. तुम्ही पहा ना, दिंडी रस्त्यानं चालली, रस्त्यानं जर दिंडी चालली, अगदी नास्तिक लोक रस्त्यानं गंमत पाहत उभे असतात. रस्त्यानं गंमत पाहत असतात. दिंडीतले देह भान विसरून वारकरी भजन करतात. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय, राम कृष्ण हरी. अशा प्रकारचं भजनामध्ये दंग होऊन देहभाव विसरून भजन करत चालतात आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर नास्तिक असले तरी त्यांच्या मुखातून सहज येतात. कसे रामकृष्ण हरी म्हणतात, टिंगल म्हणून जरी म्हणत असले तरीही त्यांच्या मुखामध्ये नाव हा संगतीचा परिणाम आहे. जसं वातळ होतं बाहेर, परंतु वाकस होतात डब्यातले पापड, तसे हे नास्तिकपणा सुद्धा नरमतो, आस्तिकता यायला सुरुवात होते. तेवढ्या क्षणापुरती का होईना, हा विचाराचा प्रभाव आहे, हा आचाराचा प्रभाव आहे. आणि म्हणून आचारो परम धर्म, आचार हा परम श्रेष्ठ धर्म आहे. समाजावर परिणाम हा वक्तृत्वापेक्षा, व्याख्यानापेक्षा, बोलण्यापेक्षा आचरणाचा पडतो. आणि म्हणून मनुष्य बोलतो काय यापेक्षा वागतो काय याच्याकडे लक्ष असतं. म्हणून संतांना विशेष आचरावे लागे संती. ज्ञानोबा भगवान सांगतात, म्हणून सत्पुरुष आचरण सद्भावना जागृत व्हावी यावेळा करता विशेष रूपाने तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. स्वतः ते आचरण करतात. तुकोबरा सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे उवरताया, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवून.
ज्ञानोबा सांगतात, तुकोबरा म्हणतात की आम्ही जवळ संत बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, खऱ्या दृष्टीने श्रद्धेने आम्ही ते वर्तन करण्यासाठी आलो. वाचा बोलो वेदनीती, करू संती केले ते. आम्ही करणार काय? पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, चला जाऊ माग. तर आता तुकोबरा म्हणतात की आता पुढे गेले, ऋषीमुनी गेले, त्यांच्या मार्गाने संत गेले, त्यांनी मार्गदर्शन केलं, त्या वेदाने शास्त्राने सांगितलं त्या मार्गाप्रमाणे आपण आचरण करावं. ब्रह्मदेवाचं आचरण पाहिलं आणि सहज परमार्थाची आवड निर्माण झाली. ओ बाहेरचं कशाला? हा तुमच्या समोर जो पुतळा आज बोलतोय ना, हा आचाराचा प्रभावातून तयार झालेला आहे. सहज दिंडीच्या सहवासामध्ये राहून याच्यात माणसाच्या मध्ये बदल, विचारात बदल, आचरणात बदल, यात संगतीनं होतो. आचार पाहून या सत्पुरुषांचा विचार पाहिला आणि त्याच्यातून बदल झाला. अनेकांचे हात अनुभव आहे, बदल होतो, प्रभावित झाला. आणि नारद महर्षी प्रभावित झाल्यामुळे त्यांना नारदांना सुद्धा वाटलं की हा आनंद जो आपण स्वप्नात पाहत नाही, हा आनंद आपल्याला भेटावा. आपल्या या परिसरामध्ये ही जी परंपरा आहे, या परंपरेचं मूळ असणारे आपल्या परिसरातले सर्व परंपरा ज्या आहे शाखोपशाखेने प्रसरण पावलेल्या, याच्यामध्ये आपल्या परिसरामध्ये या खानदेश विदर्भ प्रांतात आईसाहेबांच्या या परिसरामध्ये या सर्वांचं मूळ वैकुंठवासी गुरुनाम गुरु झेंडूजी महाराज बेडीकर यांच्यावर सुद्धा आचरणाचा प्रत्येक साधकावर प्रभाव जो झाला तो सत्पुरुषाच्या श्रीगुरूंच्या आचरणाचा. पंढरपूरला कार्तिकीच्या वारीमध्ये गेल्यानंतर एकादशीला वास्करांचं कीर्तन ऐकलं, वास्कर महाराजांचं कीर्तन ऐकलं आणि त्याहून अंतकरणावर प्रभाव झाला आणि त्या आचरणाचा, त्या वाणीचा, आणि तो आनंद पाहिला आणि मनात सद्विचार निर्माण झाला. हा आनंद आपल्याला कसा प्राप्त होईल? आपल्या परिसरातील समाजाला, आज्ञ समाजाला हा आनंद कधी मिळेल? ही भावना मनात उद्दीपित झाली, निर्माण झाली आणि मग पूर्वपुण्य उदयाला आलं. पांडुरंग परमात्म्याची कृपा आणि पुन्हा महाराजांचा सहवास घडला आणि महाराजांकडनं अनुग्रह घेऊन आज त्या भक्तीचं इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. या सत्पुरुषाने चंद्रभागेतला भक्ती, विठ्ठल भक्तीचा आनंद, ज्ञानोबा तुकोबरांनी जो आनंद उपभोगला, आईसाहेबांनी जो आनंद उपभोगला, तो या आईसाहेबांच्या परिसरामध्ये या महात्म्याने आणला. आज किती उपकार आहे या सत्पुरुषांचे. आज जो आनंद उपभोगतोय या सत्पुरुषांचे उपकार. त्याच्यानंतर त्यांच्या शाखोपशाखेमध्ये त्यांच्याच आचरणाने पावलावर पाऊल ठेवत यांनी आचरण करून भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. आज भक्तीचा मळा, नंदनवन आपल्याला पाहायला सापडते. आज आनंद उपभोगतोय या सत्पुरुषांचे. हे कशामुळे? आज शतकानुशतक पालटून गेले तरी ह्या परंपरा आज आपल्याकडं टिकून आहेत. काल किती झपाट्याने बदलू द्या, राजवटी कितीही बदलू द्या, परंतु सज्जनांच्या आचाराचा प्रभाव समाजावर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाही. जोपर्यंत संतांचा प्रभाव, आचाराचा, विचाराचा प्रभाव, संतांचा प्रभाव आचाराचा समाजावर आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. ज्या दिवशी या संतांच्या विचाराचा प्रभाव होईल त्या दिवशी चंद्र सूर्य सुद्धा नष्ट होतील. परंतु असं होणं शक्य नाही, कारण या चंद्र सूर्याला अस्त आहे, संतांना अस्त नाही. अस्त नाही आता एकची मोहरा, पासोनी अंधारा दोरी झालो. तुकोबरा म्हणतात संतांच्या यांना, संतरूपी यांना अस्त नाहीये. अशा प्रकारचे हे आचार आणि त्याला प्रभावित झाले नारद महर्षींना आणि वाटलं की हा आनंद आपल्याला उपभोगायला मिळावा.
हा परमार्थाविषयीची आवड निर्माण झाली, सद्वासना निर्माण झाली. आणि ती वासना निर्माण झाल्यानंतर त्याला वाटलं आपण उत्कंठित पूर्ण परमार्थाविषयी, उत्कंठा निर्माण झाली परमार्थाविषयीची. कोणाला? नारद महर्षींना. कोण आहे नारद महर्षी? नारद जे आहेत हे कोण आहेत? ज्यांना मनापासून ब्रह्मदेवाचं नित्यनेम आचरण, स्वधर्माचरण, स्वधर्म कर्माचरण पाहून परमार्थ करण्याची इच्छा झाली. नाहीतर सर्व अर्थाच्याच मागे आहेत ना हो. जो तो पैसाच कमवायच्या मागे लागला. परमार्थ करावा, परमार्थ करून आपला जीवन कृतार्थ करून घ्यावं अशी भावना होणं अत्यंत कठीण आहे. पण ब्रह्मदेवाच्या नारदाच्या अंतःकरणामध्ये परमार्थ करावा अशी इच्छा निर्माण झाली ब्रह्मदेवाकडे पाहून. पण हे नारद आहेत कोण? यांचा काही परिचय, काही यांचं काय म्हणतात त्याला, आधार कार्ड, काही आयडेंटिटी कार्ड वगैरे, ओळखपत्र, यांचा पत्ता वगैरे, यांचा परिचय जरा आम्हाला द्याल का असं विचारलं. त्यावेळेस परीक्षितांना शुकाचार्य सांगतात, ऐका. तम नारद प्रियतमो रिक्तादाना मनुव्रत शुश्रूषमानशिलेन प्रश्रयेन दमेन च मायां विक्त विदिशन विष्णोर माया यस्य महामुनिः महाभागवतो राजन पितरम पर्यतोषयत. 2 श्लोकामध्ये नारदांचा परिचय शुकाचार्य राजा परीक्षितीला करून देत आहेत. आपल्याला पाहायचंय श्लोकाचं चिंतन, आपल्याला पाहायचंय नारायण श्लोकाचा अन्वय आणि अर्थ. पहिल्यांदा आपण नियमाप्रमाणे, पद्धतीप्रमाणे आपण पाहणार आहोत. काय आहे अर्थाची? याचा अन्वय असा आहे. राजन, श्लोक तुम्ही म्हणून दाखवला. राजन या 2 श्लोकांचा एकत्र अन्वय आपल्याला करायचा आहे. कारण शेवटी याच्यामध्ये च म्हणजे आणि हे अव्यय आलं, उभयात्मक अव्यय आलं, उभयन्वयी अव्यय आलं आणि त्याच्यामुळे पुढच्या श्लोकामध्ये याचा संबंध आहे. म्हणून दोन्ही श्लोकाचा अन्वय अर्थ आपल्याला एकत्र करायचा आहे. तर राजन रिक्तादानां प्रियतमः अनुव्रत शुश्रूषमाणः महामुनिः महाभागवतः नारदः मायेशस्य विष्णुः मायां विविदिशन् तं पितरं प्रश्रयेन शिलेन च दमेन पर्यतोषयत. अशा प्रकारचा अन्वय आहे. आता अर्थ पहा. राजन, हे राजा परीक्षिती, शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिती, रिक्तदानानां म्हणजे पुत्रांमध्ये प्रियतमः फारच, प्रियतम म्हणजे फारच आवडता असा जो आहे, अनुव्रतः म्हणजे अनुष्ठानात अतिशय दक्ष, अनुष्ठान करण्यामध्ये सावध असणारा, शुश्रूषमानः म्हणजे सेवा करण्याची इच्छा असणारा, आणि किंवा भगवत गुणानुवाद गाण्यामध्ये ऐकण्याची ज्याला अत्यंत तीव्र इच्छा करणारा असा जो आहे, शुश्रूषमान हा महामुनी, मननशील, सतत त्याचं मनन, मोठा मननशील असणारा, मनन करणारा महाभागवत म्हणजे सर्व मोठा श्रेष्ठ असा भगवंताचा, भागवत म्हणजे भगवत भक्त आहे. तो कोण आहे? नारद. महाभागवत कोण आहे? तो नारद आहे. भगवत भक्त नारद मुनी आहे. आणि मायेशस्य विष्णु मायां विविदिशन म्हणजे प्रकृतीचा चालक असणारा, मायेशस्य प्रकृतीचा चालक असणारा अशा विष्णूच्या विष्णु मायां मायेला विविदिशन जाणण्याची इच्छा करणारा जो आहे, तम पितरम प्रश्रयेन त्या ब्रह्मदेव त्याला प्रश्रयेन
शिलेन च दमेन पर्यतोषयत तम पितरं ब्रह्मदेवाला पित्याला ब्रह्मदेवाला नम्रपणाने प्रश्रयेन म्हणजे नम्रपणाने शिलेन सुस्वभावाने जे नम्र चांगल्या स्वभावाने चांगल्या भावनेने आणि दमेन इंद्रिय निग्रह करून संतुष्ट करता झाला. शिष्याची ही लक्षणे प्रश्रयेण शिलेन दमेन ह्या तीन गोष्टी यालाच भगवद्गीतेमध्ये सांगितलं. श्रद्धा लभते ज्ञानम तत्परस्य यतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीं चिरेनाधी गच्छति असा विचार भगवंताने सुद्धा सांगितला. म्हणजे नारदांच्या ठिकाणी चला आपल्याला त्याचा विचार करायचा आहे अशा प्रकारचा अन्वयार्थ झाला. म्हणजे राजा नारद हा ब्रह्मदेवाचा अतिशय सर्वात आवडता प्रिय असणारा मुलगा होता आणि व्रताचं अनुष्ठान करणाऱ्यांमध्ये अतिशय दक्ष होता. त्याचबरोबर पित्याच्या सेवेमध्ये तत्पर होता. पितृसेवा करण्यामध्ये तत्परता त्याच्याकडे होती आणि तो फार मोठा मननशील आणि परमेश्वराचा परमभक्त होता. असा त्याला मायेचा स्वामी असणारे भगवान विष्णू जे आहे ना त्या भगवान विष्णूला त्याची ती माया जाणण्याची इच्छा झाली आणि म्हणून त्याने काय केलं, मोठ्या अतिशय नम्रतेनं सुस्वभावानं आणि इंद्रियाचं नियमन करून दमन करून आपल्या पित्याची म्हणजे ब्रह्मदेवाची वडिलांची काय केली, सेवा केली आणि त्याला संतुष्ट करायला सुरुवात केली, संतुष्ट केलं. अशा प्रकारचा ह्या श्लोकाचा विचार आहे, अर्थ आहे. आता नाथ महाराज यावर काय विचार करतात त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तो नारद महापवित्र ब्रह्मयाचा मानसपुत्र परमार्था लागी तत्पर सर्वस्वी सादर पितृसेवेसी. तो नारद महापवित्र अतिशय पवित्र होता. कोण? ब्रह्मयाचा मानसपुत्र, ब्रह्मदेवाचा मानसपुत्र. आता जो मानसपुत्र म्हणतो ना आपण मानलेला, हा मानलेला वेगळा आणि त्या सृष्टीतला मानसपुत्र म्हणजे मानसिक सृष्टीपूर्वी होती. काल्पनिक शक्ती जे सृष्टी जे आपण म्हटले गेली, सुरुवातीची जी सृष्टी होती ब्रह्मदेवापासून ती मानस सृष्टी होती आणि ती मानस सृष्टी तो ब्रह्मदेव मानसपुत्र ब्रह्मदेवाचा अतिशय पवित्र. कारण ब्रह्मदेवच कसा होता, तपाने पवित्र झालेला होता, पवित्र झालेले आणि त्याचा मुलगा सुद्धा ब्रह्मदेव सुद्धा अतिशय पवित्र आणि परमार्था लागी तत्पर. ज्याचं शरीर पवित्र, ऐका, ज्याचं बीज पवित्र, त्याच्या शील पवित्र, ज्याचं कुळ पवित्र आणि ज्याचा स्वभाव मन सुद्धा पवित्र, त्याला परमार्थ कर ही सांगण्याची गरज पडत नाही. कारण त्याच्या बीजात, त्याच्या कुलात, त्याच्या शिलात, त्याच्या स्वभावात, त्याच्या अंतकरणात परमार्थ रक्तात भिनलेला असतो. त्याच्यामुळे तो परमार्थासाठीच शुचिनाम श्रीमंताम गे हे योग भ्रष्टो विजायचे असे सात्विक त्याच सात्विक कुलामध्ये जन्माला येतात. आणि म्हणून तुम्ही पहा, आज मोठमोठ्या सत्पुरुषांचा जर विचार केला तर आपल्याला त्यांच्या कुळाचा विचार, कुळामध्ये पहा त्यांच्या कुळाचा याच्यात परमार्थिक लहानपणापासून बाळ करू आज ज्या ह्या परंपरा आपल्याला टिकलेल्या दिसतात ना, तुम्ही पहा पंढरपूर आळंदी क्षेत्रामध्ये याच्यामध्ये चालत आलेल्या ह्या मोठमोठ्या परंपरा यांच्यावर का संस्कार का टिकल्यात, तो यांच्या गर्भावर सुद्धा, हे गर्भात असताना सुद्धा ज्ञानेश्वरीचे गाथ्याचे तुकोबरायांचे ज्ञानोबरायांचे अभंग ओव्या, भागवताच्या ओव्या, टाळाचा मृदंगाचा विण्याचा नाद गर्भात असताना यांच्या कानावर, यांच्या गर्भावर सुद्धा संस्कार तेच असतात आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा तेच असतात. मग तिथं आल्यानंतर मग काय गंजीपत्ता खेळतील काय? काढते परंपरा
आज सुद्धा फडकरी मंडळींमध्ये शिकलेले नाहीत असं समजू नका. वकील आहे, ॲडव्होकेट झालेले आहेत, जज आहेत, मोठमोठ्या ऑफिसर आहेत, ऑफिसर शिक्षण बरं, परंतु ज्यावेळेस परंपरा सांभाळण्याची जबाबदारी आपल्या कुळातला श्रेष्ठ गुरु म्हणून जे जुने महाराज म्हणजे जे जुने गुरु अधिष्ठान जे आहेत त्यांनी ज्याच्यावर जबाबदारी टाकली त्यांनी राजीनामा दिल्याचे दाखले अनेक नाव घेऊन फळाचे नावं घेऊन सांगता येतील. सर्वस्वाचा त्याग परंपरेकरता करतात, परंपरा परमार्था करतात. हा परमार्थ त्यांच्या याच्यामध्ये काय आहे, परमार्थालागी तत्पर, परमार्थ करण्याकरता ही मंडळी काय आहे, दक्ष आहेत. ब्रह्मदेवाचा जो मानसपुत्र ब्रह्मदेव आहे तो परमार्थालागी तत्पर, परमार्थ करत असताना दक्ष असावं लागतं, सावध असावं लागतं. असं करून घेऊ होईल बारे, होईल कधीतरी, काय आजच मरून राहिलो हे काय आहे काय. मग तुकोबाचं संत प्रमाण आहे काय, काळ काय त्याचा आज्ञाधारी आणि परमार्थ पुढे करू असं काय प्रमाण आहे, मला आठवण नाही राहिला आता. म्हणजे परमार्थ पुढे करू म्हणतो, काळ काय त्याचा आज्ञाधारू म्हणे परमार्थ पुढे करू, भजन पुढे कर, परमार्थ पुढे करू, काळ काय त्याचा आज्ञा धरू, काळ काय त्याच्या आज्ञेतला आहे, केव्हा मरण येईल सांगता येते काय, सांगता येईल. म्हणून मरायच्या अगोदर परमार्थ करा. राम राम स्मरा आदी, राम राम स्मरा आदी, लाहो करा घात घाला मूळ बंदी, सांडावा उगिया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिगा, राम राम स्मरा आदी. करावी तातडी परमार्थ, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी किंवा परमार्थाची दोन्ही पाठ घ्या, तुम्हाला लागला तो घ्या. परमार्थातही तातडी करावी लागते आणि परमार्थाची तातडी. परमार्थाची तातडी हा आणि संत संगतीची तातडी जे बहिरंग आहेत त्यांच्यासाठी, आणि परमार्थामध्ये लागलेले आहेत त्यांनी परमार्थामध्ये आता संत संगतीत सद्भाग्यानं सुकृतानं आलेले आहेत पुण्याने, तर आल्यानंतर परमार्थाला लागलेले आहेत. आता पुन्हा तातड करा, दिरंगाई करू नका, आजचं उद्यावर लोटू नका. कल करेसो आज, आज करेसो अभी, आत्ताच करा. म्हणून परमार्थ करण्यासाठी माणसाने दिरंगाई करू नये. उद्यावर आता आपल्याला इच्छा झाली ना रामनाम जपायची, लगेच माळ घ्या, जपायला सुरुवात करा. झोप लागत असली तरी झोपता झोपता सुरुवात करा. काय काय सांगता येतं शेवटचा श्वास कोणता येईल. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासत्व, रक्षण भंगूर हे न जाय कळता. देहाच्या नश्वरतेचे क्षणभंगुरतेचे मला अनेक प्रमाण देऊन सांगता येतील. भागवतकार सांगतात, देहिणाम क्षणभंगुर. देह कसा आहे, क्षणभंगूर आहे. किती क्षणभंगूर आहे, अगदी एका वाक्यात ज्ञानोबरायांच्या अर्ध्या ओळीमध्ये सांगतो, मासी पाख पाकळी तव हे सरे. म्हणजे मासीचं पाख, पंख, माशी तिला पंख खाली वर करायला किती तास लागतात बुवा, तास, मिनिट, सेकंद. पापणी लवायच्या अगोदर तिचं तेवढ्यामध्ये हे जो पडून जात आहे ते. आत्ता होता कामाचा नाही पण गेला ना हो. आता आमच्या सोबत चहा पिला हो, तुम्ही तर चहा पिला म्हणता, तोंडात घेतलेला घास सुद्धा घशाच्या खाली गिळेल याची शाश्वती आहे काय. अरे हातो लिया नाही तेरा घास. काय संतांनी प्रबोधन केलं पण कोण इकडे पाहायला तयार आहे. आज आम्ही आमच्या याच्यामध्ये विषयामध्ये आमच्या संसारामध्ये मजबूल आहे. म्हणून व्यवहारा करता तरी संतांचा, संत वाङ्मयाचा अभ्यास करा बापू हो. म्हणून कारण यानं आपलं कल्याण होणार आहे. परमार्थ साठी तत्परता पाहिजे. आयत कोणी आणून देणार नाही हाती, करावं लागेल. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. केले होय याची जन्मे, केले होय याची जन्मे. अवघे विठो
वाचा नामे. याच जन्मामध्ये आपल्याला करता येतं भगवंताच्या जन्म, म्हणून तत्परता पाहिजे याच्यामध्ये. या लागी तत्पर सर्वस्वे सादर पितृसेवेसी. माझा विचार होता की या श्लोकावरचे आपण 10वे आज घेऊ, परंतु ज्ञानवरांची आईसाहेब नाथ महाराजांची आईसाहेबांची इच्छाने सेवे लागी तत्पर, काय परमार्था लागी तत्पर आणि सर्वस्वे सादर पितृसेवेसी. पितृसेवे करता सादर आहे, आदर आहे. कोण? नारद. पितृसेवेची परंपरा ही सुरुवातपासून घालून दिलेली आहे आणि ती श्रेष्ठ आहे. आणि नारद कसे आहेत वडिलांची सेवा करण्यामध्ये. पितृसेवा म्हणजे याच्यात नुसती वडिलांची सेवाच नाही, पितृ या शब्दामध्ये माता सुद्धा आहे. माता पिता, पितृ शब्दामध्ये माता पिता, वडील शब्दामध्ये फक्त वडील येतात, फक्त बाप येतो, परंतु पितृ शब्दामध्ये आई वडील दोघंही सुद्धा आहे. आणि आई वडिलांच्या सेवेमध्ये सर्वस्वे सादर करायचं आहे चिंतन आपल्याला. आदर आहे आणि सर्वस्व समर्पण करून आई वडिलांची सेवा करण्यामध्ये नारद महर्षी आदरानं सर्वस्व समर्पण करण्यामध्ये तत्पर आहे. परमार्थ. आणि तोची आरतीचा पूर्णचंद्र. आरतीचा पूर्णचंद्र. आरती म्हणजे इच्छा. त्याला पूर्ण इच्छा निर्माण झाली. कशाची? परमार्थाची. विवेकाचा क्षीर समुद्र. विवेक जर पाहिला तर अथांग सागरासारखा खोलवर विवेक नारदांच्या अंतःकरणामध्ये खच्चून भरलेला होता. विवेक. विवेक म्हणजे काय? विवेक तो आहे की ज्याने माणसाचं समाधान होतं. विवेका वाचून न पाविजे समाधान तुकोवरंता. जो केल्यानंतर माणसाचं समाधान होतं, असं समाधान प्राप्त करून देणारा विवेक, सारासार विवेक जो आहे त्याला, तो विवेक नारदांच्या ठिकाणी समुद्रासारखा. आणि समुद्र कसा? क्षीर समुद्र. मुद्दाम नाथ महाराजांनी क्षीर समुद्र शब्द वापरला. काय शब्द आहे क्षीर समुद्र. पाण्याचा, खाऱ्या पाण्याचा म्हटलं. क्षीर म्हणजे काय? दूध. आणि दुधात दूध कसं असतं? बाहेपा दूध, पवित्र आणि गोड. म्हणून तसा विवेक पवित्र विवेक आहे, शुद्ध विवेक ब्रह्मदेवा याच्या नारदांच्या अंतःकरणामध्ये समुद्रासारखा आहे. आणि वैराग्याचा महारुद्र आचरे नरेंद्र शमदमयुक्त. महारुद्र वैराग्याचा म्हणजे भगवान शंकराचं जसं वैराग्य आहे. स्मशानेश्वर क्रीडा. भगवान शंकर स्मशानात सर्वस्वाचा त्याग, लंगोटी सुद्धा नाही याचा काय, असा एवढा सर्व संघाचा त्याग, अंगाला भस्मलेपन आहे. आणि असं सर्वस्वाचा त्याग करून वैराग्याचा शिरोमणी असणारे भगवान शंकर आणि त्यांच्यासारखा वैराग्याचा पुतळा, वैराग्य शिरोमणी तो हा नारद महामुनी. असं नारद मुनीचं वर्णन. वैराग्यवान असणारे नारद मुनी. आचरे नरेंद्र. राजा परीक्षिता तो वैराग्यवान आचरण आणि शमदमाचं, इंद्रियाचं आणि मनाचं दमन, इंद्रियाचा निग्रह आणि मनाचा निग्रह आणि इंद्रियाचं दमन करण्यामध्ये जो स्वतः आचरणशील आहे असा नारद आहे. अजून नारदाविषयीचं सांगितलं. जो पितृसेवा स्वार्थ मानुनी सेवेसी नित्यरत सदा सेवेसी दृढव्रत निज परमार्थ साधावया. भगवंतांना पितृसेवेविषयीचा विचार नारदाच्या अंतःकरणामध्ये सुरुवातला सांगितलं. आदर पितृसेवेशी. नारदाच्या अंतःकरणात पितृसेवेविषयीचा आदर आहे. सेवा हा धर्म अतिशय श्रेष्ठ धर्म. सेवा ही एक असं एक तत्व आहे. सेवा दोनच शब्दाचा अर्थ आहे. दोनच शब्द अक्षरांचा शब्द आहे सेवा, परंतु यामध्ये एवढा लाभ श्रेष्ठ सामावलेला आहे की जगात जेवढे लाभ नाहीत तेवढे लाभ या एका सेवेनं प्राप्त होतात. एवढी श्रेष्ठ आहे. ज्ञानवरा म्हणतात आघविया दैवा.
जन्मभूमी हे परमसेवा, जे ब्रह्म करी जीवा शोचाते. अरे अपवित्र असणारा, अल्प असणारा, दुःख स्वरूप असणारा, अज्ञानी असणारा, अल्प असणारा हा जो जीव आहे, या जीवाला सुद्धा ब्रह्म करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे ती सेवा आहे. परंतु आज सेवाभावच दिसत नाही. सेवेच्या नावावर डांगोरी पिटवणं चालू आहे. आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत, आम्हाला सेवेची संधी द्या. जसे ऊत आला यांचा सेवकांचा. आता तर कोण्याही क्षेत्रात पहा तुम्ही, राजकीय क्षेत्र घ्या की पारमार्थिक क्षेत्र घ्या, सेवक म्हणून घेणारे रगड आहेत. सेवा करतात किती? सेवा करण्यामागचा भाव काय आहे? खरा सेवकाचा धर्म आहे का? सेवा कशा प्रकारे? आघव्य दैवा जन्मभूमी परमसेवा. सेवा अतिशय श्रेष्ठ भाग आहे. सेवा माणसाच्या जीवनात असावी. ती सेवा किती प्रकारची असावी? माणसाच्या जीवनामध्ये 3 प्रकारची सेवा असावी. तुकोबाराने तीच भगवंताची सेवा आहे. भगवंताची पूजा जी आहे ते भगवान महाविष्णूची पूजा जी आहे, तुकोबाराने सांगितलं, स्वामी काज पितृभक्ती, स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभाव नाही दुजा. किंवा दुसरा पाठ आहे, आन भाव नाही दुजा. म्हणजे आम्ही ज्यांच्या संगतीत घडलो, ज्यांच्या संगतीमध्ये राहण्याचा आम्हाला सौभाग्य प्राप्त झालं ईश्वर कृपेने, आईसाहेबांच्या कृपेने, वैकुंठवासी गुरुवरे भाऊसाहेब यादव महाराज यांच्या संगतीमध्ये महाराज आणि गुरुदेवांच्या मुखातून अनेक वेळा आणि आपण सुद्धा अनेक वेळा या अभंगार कीर्तन ऐकलं असेल. कारण सामान्य लोकांना काय सांगावं यांचा विचार त्यांच्याकडं. ओ कीर्तन पैशाकरता करणं वेगळं, प्रतिष्ठा प्राप्त होणं याच्याकरता कीर्तन करणं, मान मान्यता वाढावी याकरता कीर्तन करणं, आपण किती अभ्यास केलेला आहे ती विद्वत्ता लोकांच्या समोर दाखवण्यासाठी कीर्तन करणं, प्रवचन करणं हा भाग वेगळा आहे. आणि समाजाचं कल्याण व्हावं, समाज संस्था ही कायम राहावी, समाज सुसंस्कृत राहावा आणि सहज आपला प्रपंच साधता साधता, ग्रस्थाश्रम करता करता आपलं कल्याण कशानं होईल त्या कल्याणाचा मार्ग लोकांना दाखवण्यासाठी कीर्तन करणं म्हणजे हे सत्पुरुषांचं कीर्तन असतं, सज्जनांचं कीर्तन आहे. जसं नामदेव महाराजांनी वर्णन केलं, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोनी माझाई, वाचे विठ्ठल रुक्मिणी. काय महाराजांचे असे काही काही अभंग असे चिंतन करायचे. आहारे मुढा भाग्य हेना, गेलासी पतना मोहा कारण. अभंग घ्यायच्या, येथे येऊनी केले काय तुआ मुद्दल गमाविले, असे अभंग घ्यायचे महाराज. की काय खूप चिंतन असे ते लोकांकरता याच्यात. आणि असे याच्यात पितृवचन सेवापती, गुरु पितृवचन सेवापती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती या भंगार बऱ्याच वेळा आम्ही गुरुदेवांच्या मुखातून चिंतन ऐकले. लोकांवरती संस्कार घडावे. सेवा करणं म्हणजे पराधीनता नाही, सेवा करणं म्हणजे पराधीनता नाही. सेवा करणं, सेवा करणारा जर सेवक जर नियमाला अनुसरून जर केलं, प्रत्येक संतांचे पायकीचे अभंग आहे, जरा उघडा सकल संत गाथा, वाचा संत वाङ्मय, पायकीचे अभंग काय सांगतात. आज पायकी म्हणून सेवक म्हणून घेणं याच्यात हे वाटतं आणि सेवा करणं पराधीनता वाटते. नोकऱ्या कशाला करतात सोडा ना. स्वाभिमानाची शेती, स्वातंत्र्य, मालकीची शेती सोडून सगळे नोकरीकडे जात आहेत. नुसता पैसा कमवण्यासाठी, पराधीनताच आहे ना ती. सेवक म्हणजे सेवा याच्यासाठी. सेवेत फल असं आहे, अरे विश्वासी तो करी,
स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. परंतु सेवा कोणाची करायची हा मोठा प्रश्न आहे. संसारातला कितीही मोठा झाला तरी तो संसाराचा दास आहे. प्रभू झाला तरी संसाराचा दास. आणि अशांची सेवा केली तर खेटरच खाणार. हो, पदरचं बोलणार नाही. प्रमाण आहे तुकोबरा, निचाची चाकर करिता खाती मार. मी म्हणतो भिकाऱ्याची सेवा करायला लागले तर गुलाबजाम भेटतील का पंक्तीला तुम्हाला? त्याच्यासोबत शिळ्या तुकडेच खावे लागणार. सेवा कोणाची करावी हाही मोठा प्रश्न आहे. बराचसा विचार आहे. आपली वेळ समाप्त झाली. आणि पितृसेवा, मला हा विषय थोडा महत्त्वाचा वाटतो म्हणून आपण याच्यावर चिंतन करूया. पुढचे आपल्याला कसं घ्यायचं ते आपण आईसाहेब ठरलेल्या आईसाहेबांची इच्छा आपण थोडं ते चिंतन करावं असा माझाही मनोदय आहे. आणि आईसाहेबांचा सुद्धा श्रीगुरूंचा सुद्धा संकेत तोच दिसतोय. मग आपण चिंतन करूया. सेवा आणि पितृसेवा, आई वडिलांची सेवा या काळात अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून त्यावर आपण उद्याच्या दिवशी सविस्तर आईसाहेबांच्या कृपेने, श्रीगुरु कृपेने आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. आजची वेळ आपली समाप्त झालेली आहे. झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, ईश्वरचरणी समर्पित करून आजच्या सेवेला आपण विसावत आहोत. उद्या पुन्हा सेवा, पितृसेवा, आईवडिलांची सेवा याचं चिंतन आपण करणार आहोत. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबरायांचं, आईसाहेबांचं भजन करूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, हे ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. मुक्ताबाई 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 मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, ब्रह्मचित्रा मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, श्रीदंत मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, दासा ठाव द्यावा पायी, लाजाडा जाबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु झेंडूजी महाराज, सद्गुरु मुकुंद महाराज की जय. सद्गुरु सखाराम महाराज की सब संतन की जय.